स्वागत आहे तुमचं आपल्या GMS CET 2.0 यूट्यूब चॅनलमध्ये। तुम्ही थंबनेल टायटल पाहिलं की MST CET रजिस्ट्रेशन डेट तर स्टार्ट झालेली आहे, पण त्याचं इम्पॉर्टंट म्हणजे महत्त्वाची बातमी काय ह्या व्हिडिओमध्ये मी सांगतो। त्याआधी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, व्हिडिओला लाईक करायचं आहे, त्याचबरोबर तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करायचा आहे, जेणेकरून त्यांना देखील या व्हिडिओची माहिती होईल, या इम्पॉर्टंट अपडेटची माहिती होईल। तर विद्यार्थी मित्रांनो पहा, बऱ्याच जणांना मला मेसेज करतात की फ्री काउन्सिलिंग, ठीक आहे, फ्री काउन्सिलिंग विषयी मी सांगतो 2 मिनिटात। फ्री काउन्सिलिंग आपण स्टार्ट केलेली आहे, फ्री काउन्सिलिंग ग्रुप पण तयार झालेला आहे। या काउन्सिलिंगची कुठलीही कॉस्ट नाही, तुम्ही मला डिस्क्रिप्शनमध्ये माझा मोबाईल नंबर आहे त्याला मेसेज करा आणि त्याच्यावरती मेसेज करा की फ्री काउन्सिलिंग ग्रुपला ॲड व्हायचे, पण तुम्हाला त्यावेळेसच ॲड केलं जाईल ज्यावेळेस तुम्ही ही कॉलेज लिस्ट घेताल आपल्या चॅनलची, ठीक आहे, GMSची कॉलेज लिस्ट ज्यावेळेस घेताल। कॉलेज लिस्ट फक्त 99 रुपीजमध्ये आहे। यामध्ये तुम्हाला ऑल महाराष्ट्राचे कॉलेज 0.2% पासून तर 100% पर्यंतचे संपूर्ण कॉलेजेस या ठिकाणी इम्पॉर्टंट कॉलेज आपण या ठिकाणी आणलेले आहेत। त्यामुळे आपल्या चॅनलच्या नावाची कॉलेज लिस्ट तुमच्याकडे असेल तर तुम्हाला ग्रुपला ॲड केलं जाईल। फ्री काउन्सिलिंग आहे, ठीक आहे, त्यामुळे तुम्हाला 99 रुपये काही जास्त नाही। डिस्क्रिप्शनमध्ये मोबाईल नंबर आहे, त्याच्यावरती मला मेसेज करा आणि लवकरात लवकर ती कॉलेज लिस्ट घेऊन टाका। पहा, आणि तुम्हाला जर या ठिकाणी इम्पॉर्टंट अपडेट सांगतो पहा। व्हिडिओ सुरू करण्याआधी मी तुम्हाला कॉलेज दोस्त माहिती सांगतो। डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये लिंक पिन आहे, त्याच्यावरती क्लिक करून तुम्हाला या कॉलेज दोस्त या बोर्डवरती यायचं आहे। यामध्ये तुम्ही कोणतेही प्रश्नाचे उत्तरं या ठिकाणी विचारू शकता सहजपणे। या ठिकाणी MST CETचा एरिया वाईज कट ऑफ लिस्ट विचारू शकता। त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी बरेचसे ऑप्शन मिळतील, जसं की तुम्हाला तुमचं स्टेट वगैरे निवडायला या ठिकाणी ऑप्शन येईल, त्यानंतर डिस्ट्रिक्ट येईल आणि त्यानंतर तुमची जर्नी या ठिकाणी स्टार्ट होईल। एक्सप्लोर MST CET मेनूवरती क्लिक जर केलं, त्या ठिकाणी इम्पॉर्टंट डेट्स असतील, त्याचबरोबर MST CET अपडेट्स असतील, त्याचबरोबर MST CET रिसोर्सेस असतील, तुम्हाला जे पण पाहिजे या ठिकाणी संपूर्ण माहिती या ठिकाणी फ्रीमध्ये या ठिकाणी या बोर्डमध्ये मिळणार आहे। त्याच्यामुळे याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, लवकर जा। आणि तुम्हाला जर चेक करायचं असेल तुम्हाला कोणतं कॉलेज मिळू शकतं किंवा तुम्हाला कॉलेज लिस्ट पाहिजे असेल तर लवकर जा आणि तुम्ही या ठिकाणी या बॉटवरती क्लिक करून व्हॉट्सअप ग्रुप या ठिकाणी व्हॉट्सअपला मेसेज करू शकता, चॅट करू शकता। चला व्हिडिओ सुरू करू। पहा, या ठिकाणी तुमचं रजिस्ट्रेशन चालू 28 तारखेला झालेलं आहे, ठीक आहे, 28 तारखेला, पण बऱ्याच जणांनी अजूनही रजिस्ट्रेशन केलं नाही। रजिस्ट्रेशनची वेबसाईट जी आहे ती अजून व्यवस्थित चालू नाही, ठीक आहे, वेबसाईट व्यवस्थित चालू नाही। काय विषय आहे तिथं पहा, तुम्ही जर या वेबसाईटवरती आला रजिस्ट्रेशनच्या, या ठिकाणी एक ऑप्शन आहे, तुम्ही शेड्यूल वगैरे सगळं पाहिलं असेल, शेड्यूल चेक करून घ्या एकदा, सगळ्याचे टाईम वगैरे डेट वगैरे चेक करून घ्या, ठीक आहे। रजिस्ट्रेशन या ठिकाणी आला तर न्यू रजिस्ट्रेशन ऑप्शनवरती क्लिक केलं तर तुमच्यासमोर अशा पद्धतीचं या ठिकाणी पेज ओपन होतं। कसं की तुमचं लॉग इन ID ते करायला सांगतं। या ठिकाणी जर तुम्ही लॉग इन ID केलं तर तुमच्यासमोर तुम्हाला काय होतं की तुमचं जे CETचं मार्कशीट वगैरे ते जे असतं ते इंटरफेस या ठिकाणी ओपन होतात, पाहू शकता, स्कोअर कार्ड वगैरे, हॉल तिकीट, सेंट्रलाइज, या ठिकाणी अशा पद्धतीचे ऑप्शन्स या ठिकाणी तुमच्यासमोर उघडतात, ठीक आहे। तर सुरुवातीला ह्या वेबसाईटचं असंच काम चालू असतं, स्लोमध्ये चालते हे, पण एक मुदत आहे तुमची अजून। मुदत किती दिवस आहे पहा ऑनलाईन रजिस्ट्रेशनची आणि अपलोडिंग ऑफ रिक्वायर्ड डॉक्युमेंट्सची या ठिकाणी पहा 28 तारखेपासून तर 8 तारखेपर्यंत, पण या ठिकाणी स्टार केलेलं आहे। वेबसाईटची अपडेट चालू आहे, या ठिकाणी पहा स्टार केला आहे म्हणजे 8 नंतर पण ही डेट वाढू शकते। तर बरेच जण मला विचारतात की पहा रजिस्ट्रेशन हे आम्ही मोबाईलवर करू की घरीच करू, म्हणजे घरीच करू का असं विचारतात। तर घरी करू नका, सायबर कॅफेमध्ये जा किंवा लॅपटॉप वगैरे असेल तर त्याच्यावरती करा, कारण मोबाईलवरती हे दिसत नाही। मोबाईलवरती हे तुम्हाला एकदम क्लिअरली विजिबल होणार नाही आणि तुमचं काही चुकेल, मिस्टेक होईल, एखादं काही राहील तुमचं भरायचं। त्यामुळं लॅपटॉप असेल तर लॅपटॉपवरती स्टेप बाय स्टेप यूट्यूबला व्हिडिओ पहा। आपल्या चॅनलवरती आपल्या फ्री काउन्सिलिंग ग्रुपवरती तो व्हिडिओ येणारच आहे। ज्यांना फ्री काउन्सिलिंगला जॉईन व्हायचं आहे त्यांनी डिस्क्रिप्शनमध्ये नंबर आहे त्याला मेसेज करून घ्या, ठीक आहे। आणि पहा, तुम्हाला बाहेर सायबरमध्ये जाऊनच या ठिकाणी रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे। डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, आता बरेच जण म्हणतात डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आम्ही फिजिकल स्क्रुटिनी करू की ई स्क्रुटिनी करू, तर माझं काय म्हणणं आहे तर फिजिकल स्क्रुटिनी करा, कारण की कॉलेजमध्ये जाऊन त्या ठिकाणी तुम्हाला जास्त माहिती या ठिकाणी मिळते, ठीक आहे। तुम्हाला काही अडचण असल्यास त्या ठिकाणी विचारता देखील येते त्या शिक्षकांना, त्या ठिकाणी ठराविक शिक्षकांना तुम्हाला ती विचारता येते। तर पहा, ही होती आजची इम्पॉर्टंट आणि महत्त्वाची बातमी। बरेच जण म्हणतील याच्यात काय होती, तर हीच होती की वेबसाईट, बरेच जण म्हणतात की रजिस्ट्रेशन स्टार्ट झाले तर 28 पासून, पण वेबसाईटला या ठिकाणी क्लिक केलं तर काही वेगळाच इंटरफेस येतो। तर वेबसाईटवरती काम चालू आहे, लवकर स्टार्ट होऊन जाईल, म्हणजे झालेलंच आहे पण थोडंसं काम चालू आहे, ठीक आहे। लोड खाते वेबसाईट, चालूच राहतं असं। आपल्या चॅनलवरती अशाच नवीन अपडेट येत राहतात, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। भेटा पुढच्यामध्ये, तोपर्यंत धन्यवाद।